माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आज यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशात आहे। इंदापूरमधील जुनी मार्केट कमिटी आहे, येथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात इंदापुरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या सभेसाठी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता की कार्यकर्ते सकाळपासूनच येथे येण्यास सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, हर्षवर्धन पाटील यांचे अनेक बॅनर या मैदानावरती लावलेले आहेत आणि बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणात केलेली दिसत आहे। परंतु हर्षवर्धन पाटील यांचा एक बॅनर सगळ्या कार्यकर्त्यांचा असेल, इंदापूरकरांचा असेल, लक्ष वेधून घेताना दिसत आहे। या बॅनरवरती भावी मंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा हा बॅनर आहे। एकंदरीतच भावी मंत्री उल्लेख केल्यामुळे साहजिकच येणाऱ्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांचं या बॅनरकडे नक्कीच लक्ष लागून राहिलेलं आहे आणि आज हर्षवर्धन पाटील यांचा सकाळी 11 वाजता प्रवेश होत आहे आणि विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणार असं राजवर्धन पाटील यांनी सकाळी सांगितलेलं आहे आणि एकंदरीतच हा बॅनर भावी मंत्री आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येथे दाखल झाले असताना या बॅनरकडे लक्ष देताना दिसत आहे। विकी चव्हाण, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।